तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लिलँड लव्हर सुन्या भाऊ. मी आलतो बघा आज ग्रेनाइड भरायला. मग काय ग्रेनाइड भरायला सुरू झालं. हे आहेत बघा ह्या समद्याचे मुक्कदम गणा भाऊ. मग या मामाची एक बार बघून घ्या शायरी. हम लोग खुद की मेहनत से काम करके खाते, किसी की गुलामगिरी नहीं करते. मग निघालो बघा मी खाली करायच्या दिशेनं. तसं तर रस्ता मोकळाच होता. मग पोहोचलो बघा मी खाली करायच्या ठिकाणी. मग इथं आल्यावर काय हे वाघ बघा कसा झोपला होता. भया उठला, गाडी ते खाली करून घेतला. मग निघालो बघा मी पॉइंट कडे. मग पॉइंटला आल्यावर मामा आला आणि गजाळी भरायच्या म्हणला. आलो गजाळी भरायच्या ठिकाणी, मामाची गजाळी भरून घेतलो. मग काय इथं बघा आमचे हाकिळे आपा कसे झोपले होते. मग काय निघालो खाली करायच्या ठिकाणी. आलो, गाडी ते खाली करून घेतलं. मग ग्रीस मारा म्हणलो, ग्रीस ते मारून घेतलं. पॉइंटला बसलो बघा. बसल्यावर काय या दादाचं बघा टायर जाग्यावरच फुटलं होतं. मग काय दादानं टायर ते बदलून घेतला. मग आलं बघा आपल्याला दुसरं भाडं. मग मी निघालो दुसऱ्या भाड्याच्या दिशेनं. मग इथं पोहोचलो, एक कपाट भरून घेतलं. मग निघालो बघा खाली करायच्या दिशेनं. मग त्या गावात आलो, गाडी ते खाली करून घेतलो. मग निघालो बघा घराच्या दिशेनं. वाटामध्ये आल्यावर काय आमच्या मुंडे साहेबांना नवीनच मशीन आणली होती, डायरेक्ट रास संघच. मग आम्हाला फोन आला बघा दुसऱ्या भाड्याचा. मग सोयाबीन आणायला जायचं होतं. मग पोहोचलो सोयाबीन आणायच्या ठिकाणी, संध्याकाळ झाली. मग इथं पोते भरायला सुरू करून घेतले, पोते ते भरले. मग अंधाराचं कसं बस त्याने गाडी लोड केली. मग निघालो बघा मी घराच्या दिशेनं. मग माधवभाऊच्या घरी आलो, गाडी ती रोज लावून घेतलं. त्याने केली बघा गाडी खाली करायला सुरुवात. मग हे बघा आमच्या गावातले पोरं, काम कमी आणि उचापतीच जास्त. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.